RT ॲडमिशन 2025ची दुसरी लिस्ट लागलेली आहे। भरपूर पालकवर्ग कमेंट्स करत आहे की दुसरी लिस्ट लागलेली नाही आहे, तुम्ही खोटे व्हिडिओ टाकत आहे। तर आम्ही खोटे व्हिडिओ टाकत नाही आहे, दुसरी लिस्ट लागलेली आहे। तुम्ही कमेंट्स करत आहे बरोबर आहे, परंतु दुसरी लिस्ट लागलेली आहे। मी हे तुम्हाला 4 वेळा सांगतोय, कारण तुम्ही साईडवर या, साईडवर आल्यानंतर तुम्ही बघू शकता की जिथे तुम्हाला हे जे तुम्हाला इथे लिहून दिलेलं आहे ॲडमिटेड फर्स्ट वेटिंग लिस्ट। फर्स्ट वेटिंग लिस्टचा अर्थ काय होतो? ऑलरेडी एक रेग्युलर लिस्ट लागलेली आहे, म्हणजे हे 1 नंबर झालेली आहे आणि वेटिंग लिस्टमध्ये आता लिस्ट लागणे सुरू आहे। तर वेटिंग लिस्टमध्ये ही फर्स्ट लिस्ट आहे, याचा अर्थ आपल्यासाठी ही सेकंड लिस्ट राहणार ना, कारण ऑलरेडी रेग्युलर राऊंडची पहिली लिस्ट लागलेली आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी 69,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे। आता सेकंड लिस्टमध्ये प्रवेश सुरू आहे, विद्यार्थी वेटिंगमधलेच घेण्यात येणार आहे आणि याच्यानंतर जी तिसरी लिस्ट लागेल तर इथे तुम्हाला ॲडमिटेड इन सेकंड वेटिंग सिलेक्शन लिस्ट असं ऑप्शन येणार आहे, म्हणजे ही लिस्ट तुमची तिसरी असणार आहे। त्यामुळे भरपूर जे पालकवर्ग हे प्रवेश घेतच नाही आहे, कारण त्यांना माहितीच नाही आहे की सेकंड नंबरची लिस्ट लागलेली आहे। जर तुम्ही प्रवेश घेतला नाही तर तुमची जागा ही तिसऱ्या लिस्टमध्ये जे विद्यार्थी असेल त्यांना देण्यात येणार आहे। तरी लिस्ट लागलेली आहे, जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही ॲडमिशन शेड्यूलसुद्धा चेक करू शकता। तर यामध्ये सुद्धा बघू शकता पहिली रेग्युलर लिस्ट, त्यानंतर लिस्ट 1 म्हणजे ही झालेली आहे सेकंड नंबरची लिस्ट आणि त्यानंतर लिस्ट 2 म्हणजे ही असणार आहे तुमची 3 नंबरची लिस्ट। तर आता जर तुम्ही सिलेक्शन लिस्ट 1ला जर क्लिक केलं आणि यावरती जर चेक केलं तर हे तुम्हाला दिसणार नाही, तर याला तुम्ही डेस्कटॉप मोड करा। तर बघू शकता 1/4/2025 पर्यंत डेटसुद्धा देण्यात आलेली आहे, जी वेटिंगमधली लिस्ट लागलेली आहे, म्हणजे वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांना चान्स देण्यात आलेला आहे। आणि सेकंड नंबरची लिस्ट म्हणजेच ती लिस्ट आहे वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांची। तरी अजून ज्यांनाही माहीत नसेल त्यांनी 1 तारखेच्या आत तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे, आपला नंबर लागलेला आहे का, ॲप्लिकेशन स्टेटसचं ऑप्शन दिलेलं आहे तिथे तुम्ही चेक करा तुमचा नंबर लागलेला आहे का। कारण जर तुम्ही 1 तारखेच्या आत प्रवेश घेतला नाही तर 1 तारखेनंतर डेटसुद्धा वाढणार नाही आहे आणि जर तुमचा प्रवेश झाला नाही तर थर्ड लिस्टवाल्यांना संपूर्ण जेही ॲडमिशन राहणार त्या मिळणार आहे। तरी जे पालकवर्ग कमेंट्स करत आहे की सेकंड नंबरची लिस्ट लागलेली नाही आहे, तर त्यांनी एकदा लक्ष द्या किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या स्कूल किंवा व्हेरिफिकेशन सेंटरला जाऊन व्हिजिट करा जर आमच्यावर विश्वास नसेल तर, आणि त्यांच्याकडून कन्फर्म करा लिस्ट लागली का। आणि तुम्ही हे सुद्धा चेक करू शकता की तुमचा नंबर लागला का। तुम्ही या अगोदरचे आपले 3 ते 4 व्हिडिओ बघा, त्यामध्ये संपूर्ण अपडेट देण्यात आलेले आहे, डॉक्युमेंटपासून तुमचा नंबर सेकंड लिस्टमध्ये लागलेला आहे का हे सुद्धा देण्यात आलेलं आहे। तर आज 27 मार्च आहे, यामध्ये सध्या 7,780 ॲडमिशन झालेलं आहे। टोटल आकडा आपल्याकडे 31,000 आहे। तर यामध्ये आता किती ॲडमिशन होणार, यामध्ये सर्व जे तिसऱ्या लिस्टमध्ये विद्यार्थी आहेत ते आता वाट बघत आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांना म्हणजे ज्याही पालकवर्गांना माहिती नाही आहे लिस्ट लागलेली आहे त्यांनी चेक करा, ॲडमिशन घ्या आणि आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, कारण संपूर्ण अपडेट स्टार्टिंगपासून तर एंडिंगपर्यंत आपल्या चॅनलवर देण्यात येणार आहे। RT जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।